2 मिनिट. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर ऊन लागत आहे, खूप ऊन नाही आहे पण प्रकाशामुळे डोळे असे येऊन राहिले. तर तयार झालेली आहे मी वर्धेला जायला. तुम्हालाही वाटत असेल की ही 17 वेळा वर्धेला कशाला जाते. तर वर्धेलाच आहे, जे काही आहे ते वर्धेलाच आहे आमचं. आणि मेन म्हणजे काही पण छोटं मोठं डॉक्युमेंटचं काम करायचं असलं तर वर्धेलाच जावं लागतं आम्हाला. आणि आजसुद्धा ते काम आहे. आणि मला मेन म्हणजे माझे जे ब्लाऊजचे कस्टमर आहे ना ते बोरगावचे आहे जास्तीत जास्त करून. आणि मी तुम्हाला बोरगावला जास्त जाताना दिसते. तर माझे म्हणजे पूर्णच कस्टमर बोरगावचेच आहे. तर त्यांचे ब्लाऊज आणणं नेणं मला करावं लागतं इथून. तर ते नाही येऊ शकत ना इथे, ते नाही येऊ शकत. आणि मला गरज आहे सध्या, तर मी तेवढं करू शकतेच. आणि यांना तर आज यांचा ऑफ होता आणि काम होतं यांना. तर मी म्हटलं चला सोबतच माझं पण काम होऊन जाते. आणि सोबत मी त्या ब्लाऊज घेऊन येते, त्यासोबतच माझे जे ब्लाऊजला लागणारे जे सामान आहे, ब्लाऊज पीस झालं म्हणजे काही पण सामान आहे ते सामान मी वर्धेवरूनच आणत असते होलसेलच्या रेटनी. तर ते सुद्धा सामान आणायचं आहे आणि थोडीशी माझ्यासाठी शॉपिंग करायची आहे. तर बघते मी माझ्यासाठी होते की नाही होत तर. आणि पण ब्लाऊजचं सर्वात आधी करते, कारण मला अर्जंटमध्ये ब्लाऊज द्यायचा आहे. 2 दिवसा अगोदर मला त्या ताईंचा फोन आला की मला 5 दिवसामध्ये हे ब्लाऊज पाहिजे. आणि 2 दिवस तर असे निघूनच गेलेले आहे, आता बघले 3 दिवस. तर या 3 दिवसात मला ते पण ब्लाऊज आहे आणि बाकी आणखी अदर कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज आहे. तर त्याच्यामुळे आता चान्स भेटलेला आहे, तर पटकन लवकरात लवकरच जाते. आणि शान्वी गेलेली आहे शाळेमध्ये. शान्वीला आम्ही तिकडल्या तिकडून घेणार आणि आमच्यासोबतच घेऊन जाणार. चला तर मग सर्वात आधी आम्ही शान्वीला जेवण खावण तर सर्व आमचं झालेलंच आहे, सर्व कामं झालेले आहे माझे. आणि इथून निघते आणि जाते शान्वीच्या शाळेमध्ये. आणि तिकडून मग जाते बोरगावला. नाहीतर मग डायरेक्ट मार्केटमध्ये नाही, तसं नाही होणार, कारण की मला ब्लाऊजचं सामान घ्यायचं आहे. तर बोरगावला जावं लागेल आणि कस्टमरचे जेवढे ब्लाऊज आहे तेवढे घेऊन यावं लागेल. आणि त्याच्यानंतर जे आहे मला सामान आणायसाठी वर्धेला म्हणजे मार्केटमध्ये जावं लागेल. तर असं आहे आजचं शेड्यूल. तर कसं होते कसं नाही, काही ना काही म्हणजे जे प्लॅन केलेलं आहे ते तर माझं कधीच पॉसिबल होत नाही. मी कित्येकदा गेलेली आहे वर्धेला माझ्या स्वतःच्या कामासाठी, पण माझं एक राहते आणि एक होऊन जाते, असं म्हणजे नेहमीच होते. तर आज जे आहे मी माझं टाकून देते, पण जे मला कस्टमरचे जे करायचे आहे ब्लाऊजचं काम तर ते करून घेते मी. महत्त्वाचं ते समजते, माझं मग होतच राहते. तर आज माझं पण काम महत्त्वाचं आहे आणि कस्टमरचं सुद्धा. तर चला मग आता आपण निघूया वर्धेलाच जायसाठी. सर्व तयारी वगैरे झालेली आहे. आता घर मी व्यवस्थित पॅक करते, कारण कालच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला दाखवलंच, कधी येऊन बसतील सांगता नाही येत. मेन म्हणजे ना घर खाली असलं की काही खरं नाही राहत. घरात जर कोणी म्हणजे आपण जर राऊटी जर असली घरात तर त्याची तेवढी काही भीती वाटत नाही. आणि घर लॉक करून जर जातो म्हटलं पावसाळ्यात 2-3 दिवसासाठी तर काही खरं नाही राहत. मुंग्या आम्ही एकदा असंच गेलो होतो 4-5 दिवसासाठी, पावसाळ्यामध्येच 4-5 दिवसासाठी गेलो होतो वर्धेला राहिलो होतो आम्ही 2-3 दिवस म्हणजे माझ्या सासरी. तर तिकडून आलो, बघतो तर पूर्ण बेडरूममध्ये मुंग्या, काळ्या मुंग्या असते ना, त्या मुंग्या पूर्ण बेडरूमवर. आम्हाला त्या मुंग्या अक्षरशः रूम धुवून काढायला लागली, पूर्ण भिंतीवर वगैरे सगळीकडे. खूप बेकार, म्हणजे बरं झालं की इकडे नाही आल्या त्या मुंग्या. आणि पटापट मी तिकडे त्या रूमला बाउंड्री मुंग्याचा चॉप असते तो करून घेतलेला, आखून घेतलेला होता. आणि मग सर्व आम्ही ते रूम धुवून टाकली होती. तर म्हणजे इथे कशाची ना कशाची भीती आहेच. भीती मुंग्यांची वगैरे नाही, पण बाकीचे जे अदर आहे छोटे मोठे सरपटणारे जनावर त्यांची. तर चला तर मग आता सर्व व्यवस्थित मी पॅक करून घेते आणि नंतर निघते. तर दरवाजांना इथे व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आणि मी जात आहे एकटी या ॲक्टिवानी, आणि हे जात आहे बाबांच्या गाडीने, कारण मी काल गाडी नेण्यासाठी गेले होते तर बाबांची गाडी घेऊन आले होते. हो आली, चला चलो. हो ती मगाशीच पोचली मी आईकडे.
तर आईला मी मस्त अशा शेवळ्या करायला लावल्या, सॉरी, तर शेवळ्या करायला लावल्या मस्त, कारण आईच्या हातच्या शेवळ्या खूप छान होतं. तर शेवळ्या केल्या आईने मस्त. आणि ते शानवी बसली आहे इथे अभ्यास करायला. थोडा वेळ झोपली का बरं नाही शानू? नाही, मी नाही झोपत. नाही झोपत? थोडा वेळ झोपली असती बेटा. 3 अनार झाले. हो. कशाचं आहे हे? कशाचं आहे? कशाचं बुक आहे हे? हिंदी नंबर. तर मी करून बसली. बर, तू अभ्यास कर. मी मार्केटमधून जाऊन येऊ का मग पटकन? हा, मार्केट काम करते सगळं. काय? हे काम करते सगळं. बरं, मी चालू करते, पण तू थांबशील ना? करशील ना अभ्यास? हा, अभ्यास कर, नाही तर मग आजीजवळ झोप थोडीशी. हा, मी येते मार्केटमधून पटकन. तुझ्यासाठी काय आणू? पेस्ट्री आणू का? नाही. हां, काय पाहिजे मग तुला? फ्रूट पाहिजे का काही? मला पाहिजे लवकर नाही सांग. का मोठवाला चॉकलेट असं राहते. चॉकलेट नको सांगू, पेस्ट लागन. मी मस्त छान तुझ्या चॉकलेट पेस्ट्री आणते. नाही मला ते ग्लासवाली, ग्लासमध्ये. नाही, हे वाला असं. बुकवर नाही करू. नाही, इरेज करतो मग. हे असं अशी वाली चॉकलेट पाहिजे मला. गावाची नाही खाल्ली मी. बरं, ठीक आहे. मला भेटली तर नक्की आणि नाही तर मग चॉकलेट पेस्ट्री आणि ना. ठीक आहे, ग्लासवाली. नाही. तर आता मी जात आहे मार्केटमध्ये, म्हणजे ज्या कामासाठी आली होती ते काम करायसाठी जाणार होते. आणि हे गेलेले होते ऑलरेडी, आणि मला जायचं होतं ॲक्टिवा घेऊन. आणि मग तिथे गेल्यानंतर मग यांना कॉल करायचा होता. ते येणार मला घ्यायचं. सोडून नाही जाता येत आहे. जास्त फिल्मी नको बनत जाऊ. अरे काय ते लावलेलं आहे का? गाडीच तशी आहे. एक वेगळीच 4 व्हीलर दिसली होती, त्याच्यामुळे एकदम मी अशी अचंबित झाली होती. आणि वातावरण बघा किती मस्त वातावरण. तर इथे मी यांना घ्यायला गेली तर शिवाजी चौकमध्ये. आणि मग निघालेलो आहो आम्ही मार्केटमध्ये जायसाठी. तर मार्केटमध्ये गेल्या मी माझं ब्लाऊजचं जे सामान घ्यायचं होतं ते घेऊन घेतलं. आणि त्यानंतर इथे आलेले आहे टॉप घ्यायसाठी. तर सिलेक्ट करत आहे इथे मी कोणचं पाहिजे कोणचं नाही. हे बाहेर बसून होती बाहेर. त्यानंतर इथे आली मी वर्धेच्या फेमस निर्मल बेकरीमध्ये, कारण शान्वीसाठी पेस्ट्री घ्यायची होती. आणि आता कसं तेलकट आणि पुडे वगैरे इकडे जास्त लक्ष वेधण्यापेक्षा पेस्ट्रीमध्ये मन केलेलं बरं, कारण की कसं तेलकट खाण्यापेक्षा हे खाल्लेलं बरं आहे. त्याच्यामुळे मी तिला आता पेस्ट्री, चॉकलेट पेस्ट्री घेऊन जाते, म्हणजे चॉकलेट पण नाही आणि ऑइली पण नाही. तर हे बरं आहे. चॉकलेट पेस्ट्री घेतली आणि निघाली आहे मी घरी जायसाठी. आणि हे जे लाईन आहे वर्धेकर जे आहे, वर्धेतले राहणारे लोक, त्यांना माहिती आहे निर्मल बेकरीच्या लाईनमध्ये किती जास्त भयंकर अशी गर्दी असते म्हणून. तर त्याच्यानंतर मग इथे घरी गेल्यानंतर मी बराच टाईम थांबली. मी सुरुवातीपासून काही शूट केलं नाही. आणि ते मी निघाली आहे माझ्या घरी देवळीला परत जाण्यासाठी. तर जेवण खावण वगैरे झालेलं होतं. आईने केला होता छान वांग्याची भाजी, वरण भात, पुन्हा आंब्याचा रस केलेला होता. तर मस्त असं जेवण केलं आणि निघालो आम्ही. बाय 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 बाय.
सानू झोपू नको. पोचलो बा घरी आम्ही. आता असं नाही का, सर्व चेक करा, सर्व चेक करा अंदर व्यवस्थित. हे भीती वाटते. आलो आम्ही घरी आणि जेवण खावण वगैरे सर्व तिकडूनच करून आलेली आहे. छान मस्त वांग्याची भाजी केली होती, वरण भात पोळ्या, जेवलो आणि तसंच निघालो लवकरात लवकर, कारण आता पावसा पाण्यामुळे थोडंसं लवकरात लवकर निघावं लागते. तर असा केला आजचा माझा दिवस. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि हिला घाई सुटलेली आहे बुक्सला कवर लावायचे. कशी आवाज दिला तिच्या पप्पाला. आणि ते बोलत आहे की आता म्हणजे आता काही मी लावून देत नाही, कारण माझी पण कॅपॅसिटी नाही, त्यांची पण नाही. कारण दिवसभर मार्केट तिकडे वर्धेत फिरणं झालं आणि रात्री ते साप बघितला आणि रात्री झोपच नाही लागत होती बिलकुल. 2 वाजेपर्यंत तरी मला तर झोपच नव्हती येत. आता अशी झोप येत आहे, भयंकरवाली अशी झोप येऊन राहिलेली आहे. आता मी कवर वगैरे उद्या लावून देते तिला. थोडंसं होमवर्क व्हायचं आहे ते करून घेते आणि झोप. कूलर लावून दिला आणि बाहेर फिरायला गेली. मला घर थंड होते तोपर्यंत. गादी एवढी थंडी करून टाकली की त्याच्यावर झोपलं ना माणूस थंडगार होऊन जायचं, बर्फ होऊन जायचा. एवढं थंडगार झालं सर्व. पूर्ण पाणी थांबा मी तुम्हाला दाखवते काय. पूर्ण पाणी कुठून सांडलं काय सांडलं माहिती नाही. तर मला वाटतं कूलरचे जे हे असते छिद्र जे असते ते बुजले का आता माहिती नाही. वरचे इच्छे खार आहे ना इच्छा पाण्याला लवकरच असं हे होऊन जाते, काही ना काही म्हणजे बिघडूनच जाते सर्व. पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे. आता माहिती नाही बा, पूर्ण असं ओलं झालं हे सर्व. हे पडदे ओले झाले, ओले चिप्प. गादी तर तुम्ही पाहाल ना, एवढी गादी पूर्ण ओली ओली झाली. मला कसं पाणी त्याच्यात पूर्ण ओली ओली झाली, ओली चिप्प झाली. आता काय करायचं, आता करायचं का? झोपाच्या वेळेस असा पसारा झाला का? मस्त झोपतो म्हटलं, आता झोप येते एवढी. तुमच्यामुळेच झालं सर्व. नाही तर का, कूलर लाव, कूलर लाव. साधं माणसाला झोपू नाही देत, म्हणजे बाईला सुद्धा झोपू पण नाही देत. कोणतं खरड देऊ आता? एवढं थकू नाही, एवढं थकू नाही. आता म्हटलं मस्त झोपते, काही नाही. कुठे हे घ्या. पकडा. लावलं. पण हे आपलं जे बनवलं एवढं मस्त खरड्याचं, हे वाया नाही गेलं पाहिजे. हे जर ओलं झालं ना आता हे संचोपा याचा वास येईन आता बेकार. तुम्ही दुसरं कोणचं अरेंज करा आता. आता नाही, आज रात्र काढून घेऊ आपण, पण उद्या सकाळी. आणि मुंग्या पण येणार एवढ्या याच्यात, थंड आहे तर ते. चला तर मग बाय बाय, गुड नाईट. सबस्क्राईब करून द्या प्लीज. दोन चुटी दाखव तुझी. सबस्क्राईब नाही करत आहे मग सांग ना तू त्यांना, सांग ना त्यांना. चला तर मग भेटू उद्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.